नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टार्ट करूया पुन्हा आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये. पहिला पार्ट आपला झालेला होता कोणता? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आपण दुसऱ्या पार्टमध्ये अजून कव्हर करूया, कारण 10 मार्कांचा चॅप्टर आहे जो आपल्याला मिस करायचा नाहीये. मागच्या पार्टमध्ये तुमचं मी काय क्लिअर केलं होतं? प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता आज काय कव्हर करूया? आज बघा आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, पोलर कोऑर्डिनेट्स, साइन रूल, कोसाइन रूलचे फॉर्म्युले रिवाइज करूया आणि बघूया काय काय अजून यामध्ये इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कोणताही आपला हे पार्ट मिस न करू नका, जेणेकरून आपले हे 10 मार्क्स आपल्या हातामध्ये असतील. तर चला, कोणताही नाही, पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या लिंकवर क्लिक करा, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. चला आपण स्टार्ट करूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पार्ट 2. त्यामध्ये पहा, पहिला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे x r cos थीटा आणि y r sin थीटा. हे फॉर्म्युला तुमचा पाठच पाहिजे. त्यानंतर असतो दुसरा पोलार कोऑर्डिनेट्स. पोलार कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे बघा, रेडियस r रूट x² + y² आणि थीटा tan इनवर्स ऑफ y अपॉन x. झालं बघ, हे आपलं माहीत असावं. हे मेन आपले फॉर्म्युले आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x आणि y फाइंड करायचा असतो आणि पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे रेडियस आणि थीटा फाइंड करायचा असतो. तर ठीक आहे. त्यानंतर हा आपला चार्ट एक माहीत असावा लागेल. हे सेकंड क्वाड्रंटमध्ये पाय मायनस थीटा असतो, थर्ड क्वाड्रंटमध्ये पाय प्लस थीटा, पहिला क्वाड्रंट ओनली थीटा, लास्ट क्वाड्रंट 2 पाय मायनस थीटा. आणि जेव्हा निगेटिव्हची गरज पडते तेव्हा हे आपलं यूज करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह कोण असतो रे? साइन थीटा आणि कोसेक थीटा. थर्ड क्वार्टरमध्ये हे काम करूया आपण. सगळं आपल्याला माहित असेलच कोण कुठे पॉझिटिव्ह आहे. मगच मला मी पार्टमध्ये लिहून दिलेलं आहे. नसेल सगळ्यांनी बघून घ्या आणि मग हे इथे चेक करायला या. आता स्टार्ट करूया पुन्हा. याच्यावर सम घेऊया कार्टेशियन कोऑर्डिनेटची. चला एक्झाम्पल फाइंड करूया. काय करायचं? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. सम दिलाय तुम्हाला मी एक. पहिले एक्झाम्पल सपोज दिलाय तुम्हाला √2, π/4. काय एक्झाम्पल ठेवलंय? √2, π/4. आपल्याला फाइंड करायचे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तर दिलेली व्हॅल्यू, पहिली रेडियस दिलेला आहे, दुसरा थीटा दिलाय. मग इथे मांडा रेडियस √2, थीटा π/4 आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटचा काय सम आहे किंवा काय फॉर्म्युला आहे इथे लिहूया. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय फॉर्म्युला आहे बघा? x r cos थीटा आणि y r sin थीटा. चला यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करूया आणि आन्सर मिळवूया. रेडियस आहे बघा आपले √2, cos थीटा आहे आपल्याकडे π/4. इथे मी पुट केला π/4. y रेडियस आहे √2, sin π/4. बस यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. x √2, cos π/4 म्हणजे cos 45 आणि cos 45 ची व्हॅल्यू असते रे 1/√2. इथे पण √2, sin 45 ची व्हॅल्यू सुद्धा काय असते? 1/√2. मग यामध्ये बघा हे √2 काय झाले? कॅन्सल. इथे √2 मल्टिप्लाय डिवाइड कॅन्सल. x ची व्हॅल्यू आली बघा 1 आणि y ची व्हॅल्यू आली 1. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आले x, y 1,1. हे आपलं आन्सर आहे. 2 मार्काला कार्टेशियन कोऑर्डिनेट्सवर क्वेश्चन जरी विचारलं होतं किंवा एमसीक्यू पण येऊ शकतो. पण आपला फॉर्म्युला क्लिअर असावा की आपलं काय आन्सर कसं फाइंड केलं जात आहे. हे थीटा आपलं रेडियस होती आणि थीटा दिला असेल तर एक्स आणि वाय कसं फाइंड करायचं आहे हे तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. चला आता एखादं अजून एक कार्टेशियन कोऑर्डिनेटचा एक सम मला तर आपल्यासमोर मांडलेला आहे. मला हा पार्ट एवढा हार्ड नाही आहे. व्यवस्थित समजावून घेतला तर हवं तर मी एखादा फक्त अँगल रोटेट करण्याचा किंवा मोर दॅन 90 डिग्री आला तर कसं सोडवायचं हे फक्त दाखवून देतो. ठीक आहे. बघा तुमच्या समोर एक्झाम्पल ठेवलं मी. सेकंड 1/2 आणि 7 π/3 म्हणजे रेडियस झाला 1/2 आणि थीटा झाला 7 π/3. पुन्हा ठरल्याप्रमाणे कार्टेशियन कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला x r cos थीटा and y r sin थीटा. चला यामध्ये व्हॅल्यूज टाकू. x रेडियस आहे 1/2, cos थीटा आहे आपला 7 π/3. पलीकडे y 1/2, sin 7 π/3. व्हॅल्यूज टाकल्या. आता आपलं काम असेल हे अँगल नक्की आहे की ते चेक करून घ्या. 1/2 cos 7 π/3
बघा पाय बाय 3 ची व्हॅल्यू असते 60 डिग्री, किंवा एक साईडला करून दाखवतो. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार आहात की 7 पाय बाय 3 म्हणजे किती, 7 पाय बाय 3 ला मल्टिप्लाय करायचं 180 अपॉन पाय ने, मग ते कशाचं रेडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये होतं. मग आपल्या डिग्रीमध्ये कळेल तो अँगल आहे किती. मग बघा पाय कॅन्सल, 3 1 जा 3, 3 6 जा 18 आणि हा 0 इट मीन्स 60 इंटू 7 जर आपण केले तर 7 6 जा 42 आणि हा 0 420 डिग्री ॲक्च्युअली व्हॅल्यू आहे. तर लक्षात ठेवा जो काय अँगल आला असेल तो जर एखादा क्वाड्रंट एखादा राऊंड जर कंप्लीट करून पुढे जात असेल तर तो एक राऊंड मायनस करून टाका. 2 राऊंड कंप्लीट होऊन पुढे जात असेल तर 2 राऊंड मायनस करा. एक राऊंड कितीचा असतो 360 डिग्री, 2 राऊंड कितीचे असतात 720 डिग्री. तर मला वाटतं 420 हा एक राऊंड पूर्ण करून पुढे गेलाय, तर यातून एक राऊंड मायनस करा. 420 मधून एक राऊंड मायनस केला तर किती उरतात बघा 60 डिग्री. सबट्रॅक्ट करून बघा 360 यातून जर तुम्ही मायनस केले तर किती उरतील बघा फक्त 60 डिग्री. मग मी तर फक्त लिहिताना काय लिहिणार 60 डिग्री, आणि इकडे पण काय लिहिणार 1/2 साइन 60 डिग्री. बस एवढीच व्हॅल्यू लिहायची आपल्याला. आता त्याची व्हॅल्यूज टाका. मी कन्वर्जन केलेलं आहे. आता व्हॅल्यूज पुट करू. x इज इक्वल टू 1/2, cos 60 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि sin 60 ची व्हॅल्यू असते √3/2. म्हणजे आपला आन्सर आलं x इज इक्वल टू 1 इंटू 1 2 इंटू 2 4 1/4 आणि इकडे आलाय √3 इंटू 1 √3 2 इंटू 2 4. झाले बघा आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. चला यामध्ये काय अडचण नसेल. आता एक दाखवूया पोलार कोऑर्डिनेट्स, त्यामध्ये काय आहे कसं फाइंड करायचंय. चला आता लगेच आपण त्यावर सम बघूया. बघा आपल्या समोर मी सम ठेवलेला आहे पोलार कोऑर्डिनेट्सचा. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स. एक्झाम्पल आहे √2, √2. जे दिलेला एक्झाम्पल असेल ही पहिली व्हॅल्यू तुमची x ची असेल दॅट इज √2, दुसरी व्हॅल्यू y ची असेल दॅट इज ऑल्सो √2. मग पहिलं फाइंड करून घ्यायचे पोलारनुसार रेडियस फाइंड करा. मग इथे मी फाइंड करेल रेडियस r इज इक्वल टू फॉर्म्युला काय बघा x² + y². x चा स्क्वेअर म्हणजे √2 चा जर स्क्वेअर केला तर ओन्ली 2 येणार. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. जसं √2 इथं ठेवलं y चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर अगेन 2 आणि 2 + 2 4 आला. 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहित आहे काय असतो रे 2, म्हणजे रेडियस मिळाले मला 2. आता बघा थीटा फाइंड करायचं. थीटाचं फॉर्म्युला आपल्यासमोर बघा tan इनव्हर्स ऑफ y/x इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ y ची व्हॅल्यू बघा किती आहे तर y आहे आपल्याला √2 आणि अपॉन x पण आहे √2, म्हणजे √2 आणि √2 पूर्णपणे कॅन्सल होऊन जातील. √2 अपॉन √2 कॅन्सल झाले. उरला काय फक्त tan इनव्हर्स ऑफ 1. आणि टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते तर थीटा इज इक्वल टू टॅनच्या 45 डिग्रीची व्हॅल्यू 1 असते. 45 म्हणजे किती असतो रे π/4. झालं थीटा माहित झालं, रेडियस माहित झाले. मग वी कॅन से पोलार कोऑर्डिनेट्स r, थीटा. रेडियस आले बघा 2 आणि थीटा आला π/4. लक्षात ठेवा जर दिलेले सम जे आहे पॉझिटिव्ह असेल तर अडचण येत नाही. पण जेव्हा काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायनस प्लस मायनस मायनस असेल तर तेव्हा याचा यूज होईल. आता बघूया मी तुमच्यासमोर कसं एक ठेवतो प्लस मायनस किंवा मायनस प्लस असं काही सम जेव्हा आपण कसं अप्लाय करायचं ते पाहूया त्यावर एक. चला दुसरा एक्झाम्पल आमच्यासमोर मी मांडतोय. आपल्यासमोर दुसरा सम मी ठेवलेला आहे 1, -√3. पुन्हा पहिला म्हणजे हा x कोऑर्डिनेट आहे 1, y कोऑर्डिनेट आहे -√3. x माहिती आहे, y माहित आहे. काय फाइंड करायचं पहिले रेडियस. तर रेडियस r इज इक्वल टू √x² + y². पुन्हा रूट मध्ये x चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर काय तो 1च प्लस y चा स्क्वेअर y म्हणजे -√3 चा स्क्वेअर निगेटिव्ह चा स्क्वेअर असतो पॉझिटिव्ह आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार म्हणजे ओन्ली 3 आणि 3 प्लस होतोय 4 आणि 4 चा स्क्वेअर रूट आलं 2 म्हणजे रेडियस किती मिळाली 2 मिळाली. आता आपण थीटा काढायचा आहे. थीटा काढताना काय करायचं बघा थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आपला tan इनव्हर्स ऑफ y/x. मी यात व्हॅल्यूज ठेवल्या tan इनव्हर्स ऑफ y किती आहे -√3 अपॉन x आहे 1 म्हणजे त्याने काही फरक पडणार नाही. आता उरला पार्ट निगेटिव्ह साइनचा. तर tan ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे. पण निगेटिव्ह आली असेल तर निगेटिव्ह साइन बाहेर टाकतो मी. मायनस साइन बाहेर घेतला, आतमध्ये आला tan इनव्हर्स ओन्ली √3. पुन्हा थीटा इज इक्वल टू मायनस tan इनव्हर्स ऑफ √3 आला. इथपर्यंत आपण आल्यानंतर आता काय करायचं बघा थीटा इज इक्वल टू मायनस ऑफ tan इनव्हर्स π/3 आहे. √3 कोणत्या अँगलची व्हॅल्यू असते रे 60 डिग्री. 60 म्हणजे काय असतं π/3. इथं π/3 येणार. इथं मी लिहिला बघा π/3. पण लक्षात घ्या हा अँगल कशामधून मायनस करायचा कारण निगेटिव्ह साइन आहे. पण tan कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे तर tan असतो बघा तुम्हाला लक्षात घ्या एकदा दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आणि एकदा चौथ्या क्वाड्रंटमध्ये.
पण त्यांचं बघण्यापेक्षा एक काम करा, सिंपल वे, तुमचा पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये बघा, इथं पहा 1 मायनस रूट 3 प्लस आणि मायनस साईन आहे, प्लस मायनस साईन म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये आपला पॉईंट येतो. मग यावरून कळाला मला चौथ्या क्वाड्रंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे 2 पाय मायनस थिटा, म्हणून मी इथे लिहिणार 2 पाय मायनस थिटा म्हणजे कोण, π/3. थिटा π/3 म्हणजे कोण, त्यांच्या 60 डिग्री व्हॅल्यू रूट 3 असते म्हणून π/3 झालं. मग इथं फक्त रिझन द्या की काय रिझन, की 1 मायनस जो पॉईंट होता आपला 1 मायनस रूट 3 हा काय म्हणायचा, लाईज इन 4th क्वाड्रंट, चौथ्या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे आपण तो फॉर्म्युला यूज केला. आणि किती आला क्रॉस, 3 to the 6 6 minus 1 म्हणजे 5 π/3 याचं उत्तर झालं. मग फायनल आन्सर लिहितो r, थिटा, रेडियस आली होती 2, थिटा आहे 5 π/3. तर अशा प्रकारे तुमचा क्लिअर झाला, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स क्लिअर झाले, पोलर कोऑर्डिनेट्स क्लिअर झाले. प्रत्येकाने मी 2-2 सम दाखवले, एक पॉझिटिव्हचा एक निगेटिव्हचा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही टॉपिकमध्ये शंका राहता कामा नाही. बस आता एक काम करतो, जसं आपण साइन रूल कोसाइन रूल याची क्विक रिव्हिजन करूया. बघा साइन रूल काय असतं बघा, साइन रूलचा फॉर्म्युला पटकन डोक्यात आला पाहिजे आपला, a/sin a इज इक्वल टू b/sin b इज इक्वल टू c/sin c इज इक्वल टू 2r. हा आपला फॉर्म्युलाच नाही, हा थेरम पण प्रूव्ह करण्यात विचारला जातो. दॅट इज 4 मार्कांसाठी हा फॉर्म्युला आपला पाठ असणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण हे एक्झाम्पल सोडवायला घेता तेव्हा 2r च्या ऐवजी कॉन्स्टंट रेशो k माना आणि याच्या व्हॅल्यूज काय घेतो आपण, तर a इज इक्वल टू याला इक्वेट k सोबत जर केला तर डिवाइडचं साइन तिकडे मल्टिप्लाय जातो, म्हणजे sin a इंटू k म्हणजे k sin a ही व्हॅल्यू असते. b ची व्हॅल्यू sin b इंटू k sin b आणि c ची व्हॅल्यू k इंटू साइन सी इंटू k साइन सी या व्हॅल्यूज आपण अप्लाय करत असतो, जे घेत असतो. ठीक आहे, हा झाला आपला साइन रूल. हे लक्षात ठेवा, हा जो साइन रूल आहे हा आपण जो असा लिहिला आहे की a/sin a b/sin b c/sin c हा रेसिप्रोकल घेऊनही आपण घेतला जातो, त्याचाही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असाही लिहू शकता, sin a/a इज इक्वल टू sin b/b इज इक्वल टू sin c/c. कारण कधी कधी उदाहरणामध्ये याची पण गरज पडते. याचाही रेशो तुम्ही काय मानू शकता, के मानू शकता. रेशो आहे म्हणाल रेसिप्रोकल होतो, तर रेशो आपला काही पण मानू शकतो, याला प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे हाही आपण फॉर्म्युला ॲझ्युम करू शकता. म्हणजे जर हा फॉर्म्युला आपण घेतला तर लक्षात घ्या, sin a इज इक्वल टू, मग याला इक्वेट जर के सोबत केलं तर काय तयार होणार आहे, a इंटू के a k, त्यानंतर sin b इज इक्वल टू b इंटू के बी के आणि sin c इज इक्वल टू c इंटू के सी के. म्हणजे ते अकॉर्डिंग डिपेंड आहे तुमच्या क्वेश्चन वरती, तुम्हाला कोणता रूल यूज करावा लागेल, हा लागेल की हा लागेल. जर तुम्हाला स्मॉल एबीसी च्या व्हॅल्यूज पाहिजे असेल, स्मॉल एबीसी काय असतात, तर ट्रायंगल असतो, तुम्हाला माहित आहे. ट्रायंगलचं नाव काय असतं, कॅपिटल ए बी सी, एबीसी आर द व्हर्टेक्सेस ऑफ अ ट्रायंगल. आणि ए च्या अपोजिटची जी साइड असते स्मॉल ए, बी च्या अपोजिट साइड असते स्मॉल सी, सी च्या अपोजिट साइड असते स्मॉल सी. जर तुम्हाला साइडची गरज पडणार असेल तर तेव्हा तुम्ही हा पहिला साइन रूल यूज कराल. साइड्स पाहिजे असतील तेव्हा, पुन्हा सांगतो का, पुन्हा साइड्स म्हणजे स्मॉल एबीसी पाहिजे असतील तेव्हा. आणि हा कधी यूज करणार, जर तुम्हाला अँगलची गरज असेल, जसं इथं बघा साइन ए साइन बी डिस्प्ले साइन सी, अँगल्स पाहिजे असतील तर अँगलची गरज असेल तेव्हा तुम्हाला यूज करायचा आहे हा दुसरा रूल लागेल. त्यामुळे कधी कोणता रूल यूज करायचा आहे कन्फ्युजन राहता कामा नये आणि त्या अकॉर्डिंग आपण यूज करत जायचं. झालं साइन रूल. नंतर दुसरा कोणता होता, कोसाइन रूल. त्याचे फॉर्म्युले लगेच आपण क्विक रिवाइज करूया. बघा कोसाइन रूल काय होता, कोसाइन रूल पण वेगळा काय नाही, तो ट्रायंगल मधलाच रूल आहे. हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ट्रायंगलचेच आहेत. ए च्या अपोजिट स्मॉल ए, बी च्या अपोजिट स्मॉल सी, सी च्या अपोजिट स्मॉल सी. कोसाइन रूल काय, नावामध्ये जे कॉस आहे, कॉस यूज होणार आहे. साइन रूल होता, साइन यूज झाला. आता कोसाइन रूल बघा कशावर काम करतो, तर हा अँगलवरही काम करतो, साइडवरही काम करतो. समजा जास्तीत जास्त यूज होणारा अँगलवरच असतो, दॅट इज कॉस ए ची व्हॅल्यू पाहिजे, मला कॉस बी ची व्हॅल्यू पाहिजे, मला कॉस सी ची व्हॅल्यू पाहिजे. या तीनही व्हॅल्यूची गरज आहे. तर कॉस ए कसा फाइंड करतात, तर बघा जेव्हा तुम्ही ए काढताय तर ए सोडून मिसिंग साइड कोणत्या, ए सोडला तर मिसिंग साइड कोणत्या, बी आणि सी. मग मिसिंग साइडची स्क्वेअरिंग करतो आपण, म्हणजे बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअरची. आणि त्या मायनस करायचे कुणाची, तर जे अँगल आहे त्याची साइड, ए ची साइड कोण, ए साइड असणार, दॅट इज ए स्क्वेअर आणि डिवाइड बाय ट्वाइस ऑफ या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे बी आणि सी चा. झाला फॉर्म्युला तुमचा कॉस ए चा. सेम कॉस बी काढायचं असेल तर बी सोडून मिसिंग साइड कोण, दॅट इज ए आणि सी, त्यांचा स्क्वेअरिंग करा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस आणि त्याचा स्क्वेअर करा म्हणजे बी स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ऑफ ए सी. फक्त स्मॉल साइड मध्ये असेल.
इथं सी कॉस सी काढताय, सी सोडून मिसिंग साईड कोणत्या तर ए आणि बी, मग त्यांचं स्क्वेअरिंग करा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस त्याची साईड दॅट इज सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ ए बी. झालं कोसाइन रूट. काय अवघड नाही आहे, एकदम इझी असा हा फॉर्म्युला आहे. फक्त व्यवस्थित रिवाइज करा, व्यवस्थित पाठांतर करा. आणि कोसाइन रूट प्रूव्ह करायला सुद्धा येतो, हे माहीत असू द्या. ते थेरम तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चालेल. थेरम आहे तुम्हाला मी एका ह्याच्यात पीडीएफ तुम्हाला देऊन टाकेल, पीडीएफ पूर्ण थेरमची पीडीएफ देऊन टाकेल, जेणेकरून तुम्ही ते रिवाइज करा आणि मेमोराइज करून घ्या. चालेल, कोसाइन रूल झाला. पुढचा मुद्दा कोणता प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल काय ते लगेच मांडतो. प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल मध्ये काय असतं बघा, एक साइडचे फॉर्म्युला असतं बघा, ए बी आणि तिसरा असतो बघा सी. त्यामध्ये काय असतं, ए साइड म्हणत असाल तर ए सोडून मिसिंग कोण आहे बी आणि सी. मग तुम्हाला फक्त अल्टरनेट घ्यायचं बघा, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बघा बी सी सी बी. बघा अँगल घेताना कॅपिटल असतो आणि बाकी तुमच्या स्मॉल साइड आहे. तसंच बी काढताना मिसिंग साइड कोण आहे ए आणि सी. मग ते ए आणि सी मध्ये इंटरचेंज करा, फक्त ए कॉस सी प्लस सी कॉस ए. झालं बघा, ए सी सी ए. शेवटचा सी चा फॉर्म्युला काय, सी सोडून मिसिंग काय आहे ए आणि बी. मग इथं काय येणार ए कॉस बी प्लस बी कॉस ए. झालं प्रोजेक्शन रूल. मला वाटतं त्यात काही अडचण नसावी. मॅक्झिमम तुमचे सगळे फॉर्म्युले मॅथ कव्हर अप केलेले आहेत. आता कोणताही फॉर्म्युला राहिला नसावा यामध्ये हे चांगले फॉर्म्युले कराल. यावर चांगलं मला वाटतं प्रूव्ह दॅट मॅक्झिमम विचारले जातात, कारण प्रूव्ह दॅट एक आपल्याला हमखास 4 मार्काला प्रूव्ह असणार आहे, एक थेरम आपल्याला असणार आहे आणि बाकी जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन, एक एमसीक्यू हे असणार आहे. असे 10 मार्कांपर्यंत यावर क्वेश्चन विचारले जातील. याची शाश्वती आहे. त्यामुळे आपण हा चॅप्टर कोणत्याही प्रकारे ऑप्शनला टाकू नका, कारण बऱ्याच मुलांना इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये अडचणी आहेत. म्हणून ते चॅप्टर तुम्हाला काही केल्या जास्त जमत नाही, तरी मी रिव्हिजन चांगली घेणार आहेच. पण तरी त्यामुळे माझं मत असं आहे, M1 मधला कोणताही पार्ट ऑप्शनला नसावा, जेणेकरून स्कोरिंग इथेच आहे. जर आपण हे ऑप्शनला टाकायला लागला तर आपण मॅथचा स्कोर खूप खाली जाईल. म्हणून मी म्हणेन M1 कंपल्सरी चांगला परफेक्ट एक ना एक टॉपिक करा. फक्त M1 वरती आपण मोर दॅन 60 मार्क्स मिळवू शकता, 60 ते 65 फक्त M1 वरती, कारण विथ ऑप्शन पेपर असतो. त्यामुळे विथ ऑप्शनमुळे खूप आपला फायदा होतो. M2 मध्ये पण आपलं खूप चॅप्टर स्कोरिंगचे आहेत, बायनॉमियल आहे, प्रोबॅबिलिटी आहे, ते पण आपण चांगले करूया. त्यानंतर M2 चे चांगले थेरम्स आहेत, ते आपल्या हातातले आहेत. बस बाकी M1 मध्ये अडचण नाहीच येणार आहे. मी तुमचं सगळं रिव्हिजन देतोय, फॉर्म्युला रिव्हिजन. फक्त आपले काय करा, रोज आल्यानंतर व्हिडिओ बघत चला, जेणेकरून आपले कन्सेप्ट पटापट क्लिअर होतील. चला तर आज थांबूया, भेटूया पुढच्या पार्टमध्ये.